डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। महात्मा फुलेंचा विजय असो। भीमटोला सामाजिक संघटनेचा विजय असो। भीमटोला सामाजिक संघटनेचा विजय असो। कायद्याच्या चौकटीतून एकच टोला। भीमटोला भीमटोला कायद्याच्या चौकटीतून एकच टोला। भीमटोला भीमटोला 6 महिन्यापासून आम्ही संघर्ष करत होतो। रमेश मुंडलोड अत्यंत मुगरूर अधिकारी आहे आणि त्याला वठणीवर आणण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून आमचा संघर्ष चालू आहे। आम्ही विविध स्तरावर त्याचं आंदोलन केलं, निवेदन दिले, पण हा ठिकाणावरच येत नव्हता। त्यामुळे आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये उपोषण सुद्धा करावं लागलं। आणि जो कोणी कायद्याला कसा तुडत असत त्याला ठिकाणावर कसं आणायचं, त्याला भीमटोला कसा द्यायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। आणि आम्ही त्याला हे भीमटोला देऊन त्याला दाखवून दिलं की भीमटोला काय असतो। पण आमचा संघर्ष अजून संपलेला नाही आहे। तर याला जे निलंबित केलं आहे रमेश मुंडलोडला, ते तात्पुरतं निलंबित केलं आहे। आम्ही याचा पाठपुरावा मंत्रालयात सुद्धा करणार आहे आणि याला कायमचं निलंबित करावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। याची काही चौकशीची मागणी करणार आहे का? सरकारी भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित केल्याबद्दल भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यामध्ये आम्ही रमेश मुंडलोड या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करा, निलंबित करा, 2 खनिजबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, एजीपीकडे तक्रार केली होती का हा जो भ्रष्ट अधिकारी याची चौकशी करून याला निलंबित करावी। यासाठी आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेनं उपोषण बसलो होतो। 3 दिवस उपोषण बसलो। नंतर फुलारी साहेबाला भेटून त्यांनी आमचं उपोषण सोडण्यात आलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही शक्यतो चौकशी बसून ह्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करू। त्यानंतर आम्ही ते उपोषण मागे घेतलं। याच्यानंतरही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं पुढील मंत्रालयात जाऊन त्याची निलंबितपणेची मालमत्तेची चौकशी व्हावी आणि जे जमिनी संपादन केल्या असेल किंवा भ्रष्ट मार्गाने जमिनी स्वतःजवळ ठेवून घेतल्या असतात याची चौकशी करावी अशी आम्ही महसूल मंत्र्याकडं मागणी करणार आहोत। आज निलंबित झाले पण बडतर्फ करण्यासाठी काही कारवाई करण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही खूप मोठं जन आंदोलन उभं करणार आहोत आणि त्यासाठी सर्व आंबेडकर अनुयायींना आम्हाला पाठिंबा दिला आहे। काय रोष होता तुमचा? आमचा रोष हा होता का भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित व्हावा आणि त्याची सखोल चौकशी करा। श्री आनंद होत आहे की अशा मगरुरी आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्याला निलंबित केलं। आपले छत्रपती संभाजीनगरचे माननीय विभागीय आयुक्त यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो। रमेश मुंडलोड हा एवढा मगरूर आहे, अवैध उत्खनन बाबतीच्या आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या। 10 जणांकडून चलन भरून घेतो, 50 लोकांना सोडून देतो। हे काय त्याचे नातेवाईक आहे का? आणि आमच्यावर आम्हाला धमक्या देतोय की तुम्ही ब्लॅकमेलर आहात, तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू। अरे खरा चोर तर हाय, खरा भ्रष्टाचारी हाय, हा बदमाश आहे। आणि आम्ही आता शांत नाही बसणार। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता त्याचा मुद्दा उचलून त्याची आतापर्यंत जेवढी बी अवैधरित्या मालमत्ता जमवलेली आहे त्याची ईडी मार्फत चौकशी लावू, अन्यथा आम्ही अन्नत्याग आंदोलन आझाद मैदान मंत्रालयासमोर करणार आहोत आणि मुंडलोड सारखे मगरुरी अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही याची शासनाला दखल घ्यायला लावू। भीमटोला सामाजिक संघटनेचा आपलं नाव सांगा। आपलं नाव सुनील अवचरमल। आपण सगळ्यांनी जेव्हा वर्तमानपत्र उघडलं असेल तेव्हा एक बातमी आपण सर्व पत्रकार बंधूंनी वाचलीच असेल, कारण किंबहुना तुमच्यापासूनच ती बातमी आमच्यापर्यंत आलेली होती। आज या ठिकाणी आम्ही पेढे वाटून आनंद साजरा करतोय। त्याला कारण महत्त्वाचं आहे, कारण गेली 6 महिने भीमटोला संघटना या रमेश मुंडलोड तहसीलदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुद्धा बसलेलो होतो। 180 एकरचा जो घोटाळा मुंडलोडनी केलेला आहे त्याचाही पाठपुरावा करत होतो। त्याच अनुषंगाने जे अवैध उत्खनन होतं त्या अवैध उत्खननामध्ये या अधिकाऱ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माया जमवली।
200 ब्रासचं काम जर असं तर 50 ब्रासचं काम दाखवून त्यातून येणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशामध्ये घातला, हा आमचा असा आरोप नाही. ते किंबहुना आम्ही तसं तुम्हाला या ठिकाणी दाखवूनही देऊ शकतो. म्हणजे हा अधिकारी करायचा काय तर एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला अंगाशी धरायचा आणि जे जवळचे माणसं आहेत त्यांना त्यातून सूट देत होता आणि गोरगरिबांच्या खिशातून पैसे कसे आपल्या खिशामध्ये येतील हे प्रकर्षानं तो पाहत होता. आणि म्हणूनच गेल्या 6 महिन्यापासून भीमटोला संघटना या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याच्या विरोधामध्ये वेळोवेळी आंदोलन केले, निवेदनं दिले आणि त्याची दखल उपाधिकारी साहेबांनी घेतली आणि त्यांचं काल निलंबन झालं. की फक्त निलंबन करता थांबू नये शासनाने, तर यांना पूर्णपणे सेवेतून बडतर्फ करावं. यांचे अवैध जे मालमत्ता जमा केलेली त्याची चौकशी करावी अशी एक विनंती आम्ही या पुढच्या निवेदनामध्ये करणार आहोत आणि त्यांची चौकशी झालीच पाहिजे असं आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आणि त्यांनी देवस्थानाच्या जमिनी लुटून काढल्या, त्याला देव सुद्धा सोडणार नाही.